थांब बाळा. या क्षणी स्क्रोल करू नकोस, कारण तू जे ऐकणार आहेस ते तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. हो, तूच, ज्याच्या आत इतकं काही दडलेलं आहे जे जग कधीच समजू शकणार नाही. तू हसतोस, लोकांना वाटतं तू ठीक आहेस, पण स्वामींना कळतं की तुझ्या हसण्यात किती वेदना लपलेल्या आहेत. तुझ्या रात्रीची शांतता, तुझे पडलेले मन, तुझा रिकामा झालेला आत्मा हे सर्व स्वामींनी अनुभवलं आहे. तू कितीदा स्वतःला विचारलं, हे माझ्याच नशिबात का? मी एवढं सहन करत राहायचं किती दिवस? माझंही काही चांगलं होईल का? आणि बाळा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज स्वामी स्वतः देत आहेत. तू तुटलास हे खरं आहे, पण तुला मोडण्यासाठी नाही, तर तुला नव्याने घडवण्यासाठी. तुझ्यावर जे अन्याय झाले, तुझ्याशी जे धोके झाले, तुला अचानक सोडून गेलेली माणसं, हे सर्व तुला शिक्षा म्हणून नव्हतं, हे तुला पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार करण्याचा मार्ग होता. तू जे गमावलं ते परत येणार नाही असं तुला वाटलं, पण स्वामी म्हणतायत, बाळा, हरवलेलं कुठे जात नाही, ते योग्य वेळी योग्य स्वरूपात परत येतं. तुझ्या मनातली शांतता, तुझ्या धैर्याची लढाई, तुझं न बोलता सहन करणं, याचं फळ आता तुला मिळणार आहे. आत्तापर्यंत तुझ्यावर ज्या दारं बंद झाली, ती दारं अचानक उघडतील. जे लोक तुला कमी समजत होते, तेच लोक तुझी किंमत ओळखायला लागतील. ज्या स्वप्नांवर तू विश्वास ठेवला, ज्यांसाठी तू रडलास, ज्यासाठी तू जिद्दीने उभा राहिलास, तीच स्वप्न आता सत्य होणार आहेत. स्वामींचा आजचा संदेश. बाळा, आजपासून नशीब तुझ्या बाजूने फिरत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझं तुटलेलं मन, तुझं विझलेलं भाग्य, हे सर्व आजपासून पुन्हा तेजाने उजळणार आहे. जर तुझं हृदय या क्षणी हलत असेल, डोळ्यांत पाणी आलं असेल, तर समज, स्वामींनी तुला ऐकवलं आहे. ही सुरुवात आहे तुझ्या नव्या प्रकाशाची, तुझ्या नव्या यशाची, तुझ्या नव्या जीवनाची.